सगळे जीवनसत्व तुम्हाला हा एक पदार्थ खाऊन मिळेल, कारण हिवाळ्यासाठी आज आपण भरपूर शक्तिवर्धक आणि सगळ्यात महत्त्वाचं कसलाही पाक न करता, जास्तीचं तूपही न वापरता आणि कोणीही करू शकतं असा पदार्थ आज आपण बनवतोय. तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला भरपूर साहित्य काढून घ्यायचंय. घेतलेलं साहित्य किती आणि कसं घेतलं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. तर सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये पाऊण वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे भाजता वेळेस मंद आचेवरती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत. म्हणजे काय होतं, आतपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातात. तर इथं पाहू शकताय 3 ते 4 मिनिटात शेंगदाणे बरेच भाजले गेले. आता ह्यामध्ये अर्धा वाटी बदाम घालायचे आणि दोन्ही सुद्धा व्यवस्थित असं 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं. बदाम आणि शेंगदाणे थोडेसे भाजायला जास्त वेळ लागतात, त्यामुळे आधी आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. तर इथं पाहू शकताय व्यवस्थित असं भाजून झालं. आता ह्यामध्ये अर्धा वाटी काजूच्या पाकळ्या घालायच्या. काजू बऱ्याच वेळेस आतून खराब असतात, त्यामुळे आपल्याला फोडूनच काजू ह्यामध्ये घ्यायचेत. त्याचसोबत आपण इथं अर्धा वाटी तीळ सुद्धा घेतले. सगळं साहित्य व्यवस्थित पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचंय. घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे, नाहीतर आपले लाडू लवकर असे खराब होतील. तर इथं पाहू शकताय तीळ आणि काजू घातल्यावरती चांगलं असं 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित भाजून घेतलं. लगेचच काय करायचंय, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी राहू द्यायचं. जोपर्यंत आपलं बाकीचं साहित्य थंड होतंय तोपर्यंत पुन्हा त्याच कढईमध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं. इथं आपल्याला सुकंच किसलेलं खोबरं घ्यायचंय. फक्त खोबरं घेता वेळेस एकतर ते चांगल्या क्वालिटीचं असावं, म्हणजे काय होतं, लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर इथं पाहू शकताय 2 ते 3 मिनिटं फक्त खोबरं गरम होईल एवढंच आपल्याला भाजून घ्यायचंय. जास्तही डार्क रंगावरती खोबरं भाजून घेऊ नका, नाहीतर लाडू खाताना वेगळी टेस्ट सुद्धा येऊ शकते. तर इथं पाहू शकताय 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित खोबरं भाजलं गेलं. लगेचच गॅस बंद करायचा. 3 चमचे खसखस घालायची. व्यवस्थित मिक्स करत हे खोबरं असंच कढईमध्ये राहू द्यायचं. आपलं इथं आधीचं जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते पूर्णपणे थंड झालं. थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि पल्स मोडवरती थोडंसं रवाळ आणि दाणेदार हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय. तर इथं पाहू शकताय व्यवस्थित असं बारीक करून घेतलं. लगेचच एका डिशमध्ये काढायचं आणि जे उरलेलं काजू, बदाम, तीळ आणि शेंगदाणे ते सुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि ते सुद्धा ह्या डिशमध्ये काढून घेतलं. सगळं असं बारीक करून झालं. लगेचच आपल्याला त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायचंय आणि त्यामध्ये पाऊण वाटी चिरलेला गूळ घालायचा. फक्त गूळ घेता वेळेस एकतर तो चिरून किंवा किसून घ्यायचा, म्हणजे काय होतं, वजनामध्ये बरोबर भरतो. तर आता गूळ घातल्यावरती व्यवस्थित मिक्स करत फक्त गूळ वितळवून घ्यायचा. गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त गूळ आपल्याला व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकताय 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित गूळ वितळल्या गेला. लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आधी बारीक केलेलं साहित्य आणि मग भाजून घेतलेलं खोबरं, खसखस घालायचे. व्यवस्थित मिक्स करायचं. कढई गरम असल्यामुळे आपोआपच हे मिश्रण सुद्धा हलकसं गरम होतं, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं थंड होण्यासाठी राहू द्यायचं. तर इथं पाहू शकताय 2 ते 3 मिनिटात बरंच हे मिश्रण थंड झालं. आता ह्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. पुन्हा चांगलं कालवून घ्यायचं. फक्त ज्यावेळेस आपण ह्या मिश्रणामध्ये तूप घालतो त्यावेळेस हलकं ते गरम असावं, म्हणजे काय होतं, तूप आपल्याला गरम किंवा वितळवून सुद्धा घेण्याची गरज पडत नाही आणि घातलेलं तूप व्यवस्थित मिश्रणामध्ये शोषलं जातं. आता इथं पाहू शकताय तूप घातल्यावरती आधी तर चमच्याने कालवलं आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करत अशा पद्धतीने जेवढा तुम्हाला मोठा किंवा छोटा लाडू बांधून घ्यायचा असेल तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचे. तर इथं पाहू शकताय मस्त असा गोल गरगरीत हा लाडू बांधून घेतला. लगेचच एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने बांधून घ्यायचे. तर इथं तुम्हाला दिसत असेल अजिबात कसलाही पाक न करता किंवा जास्तीचं तूपही न वापरता फक्त 3 चमचे तूप वापरून आज आपण सहज आणि सोपे, अगदी कोणीही करू शकतं असे
भरपूर पौष्टिक शक्तिवर्धक लाडू तयार केले, जे खाल्ल्यावरती सर्व पौष्टिक घटक तुमच्या पोटामध्ये जातील. त्यामुळे तुम्ही कशाची वाट पाहताय? मस्त असे शक्तिवर्धक हे लाडू तुम्ही घरी करून ठेवा आणि महिनाभर ह्या लाडूचा स्वाद घ्या. अशा पद्धतीने जर का तुम्ही लाडू केले तर अशाच्या असे महिनाभर सुद्धा राहतात. त्यामुळे तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच रेसिपी ट्राय करा. कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रोज एक लाडू खा आणि मस्त असे तंदुरुस्त व्हा. तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.